माध्यमातून दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट काही नाव नाही गोयल याला तुम्ही पाहू शकता लिजेंड चांपाड कल्पेश मात्रे चॅन अजूनही इंजिनी मध्ये आहे मात्र निश्चितच धीमा देवाकडे देखील लक्ष भेटतोय तुमचं आणि आज प्रकाश देखील पाहायला मिळतोय क्या बात आहे प्रकाश आणि प्रताप ही जोडी अवतरलाय अजिंक्य गाडी अजून सिद्धूचं देखील नाव घेईल अतिशय क्लासिक खेळाडू आहेत सिद्धू प्रकाश तुकडा गोलंदाजी मार्कर चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय लक्षात घ्या कल्पेश मात्रे 20 मिनिटात 4 षटकं झाली पाहिजे टायमर लावतोय बरोबर 3 वाजता पहिला चेंडू पडणार आहे थँक्यू व्हेरी मच अंपायर पंचांचा इशारा येतोय वी आर रेडी प्ले असा इशारा आलाय पंचांचा स्ट्राईकला बॅटर आहे तो म्हणजे प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला बॅटर आहे तो म्हणजे विशाल नॉन स्ट्राईकला प्रतीक पाडे आणि बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे आणि असा आयकॉन म्हणून त्यांची निवड केली जाते वेगवेगळ्या प्रीमियर लीग मध्ये लेट्स सी मॅच ऑन पहिला चेंडू पाहिलं आणि लीव केलाय पंचांच्या दृष्टीने अतिशय योग्य चेंडू आहे चेंडू निर्धार जातो आहे प्रकाश चोपडा नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ डिलिव्हरी हा चेंडू राईट रेट झालाय मात्र इथे यश प्रेक्षकाला बीट केलंय तसेच फ्लायस्लिप मध्ये असलेल्या जीवाला देखील बीट केलंय आणि हा चौकार येतोय तो म्हणजे बाईकचा थँक्यू या अवंतरच्या रूपानं वर पिच केलाय चेंडू पुन्हा एकदा जर बघितला कदाचित हा चेंडू यशाच्या वरून आहे त्यामुळे चेंडू इथे निर्धाव जाईल व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रकाश तुंबडा इथे अजूनपर्यंत रीड करत या गोलंदाजीला म्हणजे प्रतीक पाडे विकेट जर बघितली आपण बघतोय या सिमेंट कॉन्क्रीटची विकेट नाही आहे तुम्हाला एक स्लाइट ऍडजस्टमेंट करावी लागेल कारण अगोदर काही वर्षापूर्वीची जर 15 वर्षापूर्वी जर बघितला तर सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट नव्हत्या यावेळेला आउटसाइड एक्स्ट्रीम डिलिव्हरी दिसते पंचांचा इशारा येतोय वाईटचा इशारा थँक्यू व्हेरी मच अंपायर अवंत धाव आतापर्यंत ज्या धावा आले 5 त्या अवंताच्या रूपाने आले अशी माहिती आमचा गुणलेखक मित्र इथे देतोय 5 धावा फलकावर तुमडा वन्स अगेन यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे हा झेल होणार का नाही 2 क्षेत्ररक्षक आले मात्र तिथे कॉलिंग नव्हतं आणि कदाचित हा झेल किती इम्पॉर्टंट होता ही वेळ आता ठरवणार आहे कारण प्रतीक पाटील सारख्या खेळाडूला जर तुम्ही संधी दिली तर त्याचं संधीचं सोनं तो नक्कीच करतो लेट्स सी इथे पुढे काय घडेल विकेट नाहीये मात्र इथे आपण बघतोय झेल सुटतोय आणि झेल सुटल्यामुळे तिथे संधी मिळेल आता नवीन बॅटर आपण बघतोय जो मगापासून नॉन स्ट्राईक एंडला उभा होता तो विशाल स्ट्राईक एंडला आलाय धावसंख्या 6 झाली आहे काउंटरले पुन्हा एकदा दिसतोय थोडीशी लाईट खराब आहे पंचांचा इशारा येतोय वाईटचा थँक्यू व्हेरी मच अंपायर 7 धावा फलकावर यावेळेला हा फटका प्रॉमिसिंग नाही आहे हा फटका प्रॉमिसिंग नाही आहे कदाचित विशालला थोडासा उशीर केला फटका घेण्यासाठी चेंडू जर बघितला आणि लाईन जर बघितली तर बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर होती आणि खोलवर टप्प्याची लाईन होती म्हणजे प्रकाश चोपडाची यावेळेला मात्र हा फटका चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय कारण इथे जर बघितलं तर निश्चितच जागा बनवली होती स्ट्रोकसाठी आणि लॉंग लेगला हा लाय खणखणीत चौकार
कदाचित आयोगाने एक रिक्वेस्ट करावी लागेल, उद्या एक मोठी काच आणून लावायची जेणेकरून त्रास होणार नाही. डॉट येतोय त्याची मार्कवर आलाय, पहिल्या खेळीने डॉट गेलाय. प्रतीक चार्जेस बॉल यावेळेला प्रतीक बरोबर जागा बनवून दिलंय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार एक ऑन अ शॉट. लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती 36. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. पुन्हा एकदा हे बॅटल जिंकतोय तो म्हणजे प्रकाश. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि आता चेंडू निर्धाव. यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न अपील होतो, मात्र अक्षरामध्ये तथ्य नाही असं दाखवतात पंच. हा चेंडू निर्धाव क्वालिफाय करण्यात अजून एक चेंडू डॉट गेलाय. काय षटक आहे. मागच्या षटकात लागोपाठ 4 चौकार, मात्र या षटकात लागोपाठ 3 चेंडू देखील डॉट आले. ही आयरनी आहे क्रिकेटची. हे मात्र आपण बघतोय एलकीची एज लागली आणि स्वतः प्रतीक सुद्धा बाहेर आलाय. व्हॉट अ कॅच बाय रवी डवले. अफलातून जेल आणि प्रदीप पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. लागोपाठ 4 चौकार मारणारा खेळाडू, त्यानंतर एक षटकार खेळलाय, मात्र 4 चेंडू डॉट सुद्धा केलेत. त्यामुळे त्याचा खेळ इथे संपुष्टात येतोय. विकेट डाऊन, पहिला धक्का. धावसंख्या 36. थँक यू डीजे. चेंडू खराब हाताळलाय आणि त्यावर योग्य समाचार. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तितका 40 मध्ये चेंडूला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र प्रकाशने थोडासा उशीर केलाय. अगोदरच थ्रो करणं गरजेचं होतं. या 2 धावा. संघाची धावसंख्या मात्र 44 वर जाणार. कल्पेश मात्र एक गोलंदाजी एंडवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रतीक बाद झाल्यानंतर आता एकूणच आपल्या खांद्यावर
सगळी जबाबदारी घेतली ती म्हणजे विशालनं. उलटा डिलिव्हरी यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू जाणार. पुढे यायला पाहिजे होतं, मात्र समीर राऊत तिथे फसलेत आणि कुणचा चेंडू वन बाउंस सीमारेषा पार आलाय. खणखणीत युवासेना चौकार. विशालला तो देखील बाद होतोय. दुसरा धक्का टीम टेंबिवलीला. थँक्यू. न्यू बॅटर एकूणच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे परेश गोराटकर स्ट्राईक एंडला आहे, तर तौसिफ नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी मार्कवाला आलाय रवी डवले, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू जुचंद्र परिसरातील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज या भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानामध्ये भाईंदरच्या मैदानामध्ये तो कशी काय कामगिरी करतोय याकडे डोळे लागलेत ते म्हणजे आमचे. चांगली संधी आहे आपल्याला एकूणच अष्टपैलुत्वाला प्रूव्ह करण्याची. मात्र मैदानात ज्या पद्धतीने वारे आहेत, गोल गोल वारे घुमतायत, कठीण परिस्थिती सर्वांसाठी आहे. सामने पाहायचे तरी कसे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, थोडासा शॉर्ट चेंडू मात्र वेगाने फेकून दिलाय डीप मिड विकेटला. घणाघात परेश गोराटकरचा षटकार. जास्त मिळणार नाही, एकच धाव मिळेल इथे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 57 धावा. मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात.
मात्र काय क्रिकेट वाढलाय. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये किती आणि किती स्पर्धा वाढली आहे, किती स्पर्धा येत आहेत. कदाचित एकेका दिवसात 2-2, 3-3 स्पर्धा खेळणारे संघ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र कठीण आहे. या मुलांनी आपल्या एकूणच स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, रात्रभर क्रिकेट आणि पुन्हा सकाळी क्रिकेट. हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तौसिफचा. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. मात्र ही सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संध्याकाळची वाट बघावी लागेल. नेक्स्ट बॉल रवी डबले. यावेळेला चेंडू खाली राहिला. इथे मात्र बीट केलं यशरक्षकाला, ब्लीड केलं स्लीप इन पोझिशनला. मात्र इथे ऋतिक चांगली कामगिरी करतायत. बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर रवी डवले चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत जर बघितलं तर नेक्स्ट बॉलवर एक, त्यानंतर एक लेग बाय, त्यानंतर आता एक बाईज. चांगली गोलंदाजी. कारण डीथ ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाऊ शकते, याचं उदाहरण. लो फुलटॉस डिलिव्हरी. तौसिफचा हा फटका फसलाय. कल्पेश मात्र जेल खाली आहेत. हा जेल उडालाय. थोडस कॅज्युअली गेले, मात्र हा जेल उडालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव मिळणार नाहीये आणि ते परतावं लागेल, ते म्हणजे तौसिफला. 2च धावा. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचली 61 वर. मात्र विकेट डाऊन झाली आहे. वाजत गाजत भंडारा उदलित, वाजत गाजत भंडारा उदलित, जमलाय लोक सारा जत्रला. देवीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी. योग्य फटका नाहीये. प्रताप भोईर येतोय. 1 धाव कंप्लीट. कलेक्ट अँड थ्रो. मात्र इथे आपण बघतोय डायरेक्ट हिट जरूर झालाय, मात्र फलंदाज सुखरूप आहेत. मात्र तिसरी धाव घेताना इथे परेश गोराटकरला परतावं लागेल. या 2 धावा आलेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 63 वर जाईल आणि 64 धावांचं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळतंय. ते म्हणजे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. निश्चितच हा सामना अफलातूनरित्या पुढे जाताना दिसेल. एन्जॉय करूया या मॅचला आपण.
प्रिन्स मूवीज वर देखील टेलिकास्ट केली जात आहे. धन्यवाद मॅडम, आपल्या इथे येण्याने या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढले. आपलं असंच प्रेम आपलं अशीच आशीर्वाद युवा सेनेबरोबर राहू द्या. तसेच जयश्री शिंदे मॅडम यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. महाराष्ट्राच्या महावस्त्रामध्ये बदवी शॉल आणि एकूणच एक खास तुळशीचं रोपटे देऊन त्याचा विशेष सन्मान केला जातो. जयश्री शिंदे मॅडम इथे उपस्थित आहेत, विभाग संघटक आहेत शिवसेनेच्या, आणि मनापासून आनंद आहे की या सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या स्पर्धेसाठी लाभत आहेत. धन्यवाद मॅडम, आणि आपलं असंच प्रेम मिळू द्या. आणि निश्चितच पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या आपल्या दोघांना खूप सारी शुभेच्छा. पुढच्या एकूणच इनिंगकडे विजयासाठी लक्ष आहे. मालिकेतील ही सगळ्यात मोठी धावसंख्या. चला बॅटर लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. आमचे मैदानात पंच गेलेत, प्लीज. अजून का वेळ लागतोय प्रकाश, प्लीज. अजिंक्य जुचंद्र, आपल्याकडे वेळ नाहीये, लक्षात घ्या. ही मॅच आम्ही कंटिन्यू करतोय. चला, नो डाऊट. विनंती करतोय, चला बॅटरला लवकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हा. 64 धावांचं चेस डाऊन आहे, 5 षटकांचा सामना. एकूणच रिक्वायर्ड रन रेट कडे लक्ष दिलं तर जवळजवळ 13 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. समीर राऊत आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश पाडेल. स्ट्राईक एंडचा गोलंदाज सोम पाडेल येतोय. सोहम येते गोलंदाजी मार्कवर. चांगलं बॅटर बघायला मिळेल. एन्जॉय करूया हे सामना. बेस्ट ऑफ लक. शॉट ऑफ डिलिव्हरी आणि समीर राऊतच्या बॅट मधून तडाखा. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार आलाय. पहिल्या चेंडूवर दमदार युवा सेना षटकार. क्या बात आहे. समीर राऊत अफलातून फटका खेळलेत. चेंडू ज्या पद्धतीने लीन होत होता आउटसाइड द लेग स्टंप, मात्र त्या एकूणच लाईन ओळखली आणि त्या लाईनला बरोबर ओळखून तडाखा दिलाय. आणि पॉवर प्लेचं षटक आहे हे त्याला पूर्ण माहिती आहे. आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गेम झालाच पाहिजे. समोरच्या टीमनं पॉवर प्ले मध्ये जर बघितलं तर धावा केल्या होत्या 11, मात्र इथे पहिल्या चेंडूवर 6 धावा आलेत. 64 धावांचं चेस डाऊन आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. त्यामुळे समीर राऊत इथे एक वेगळा प्लेअर ठरू शकतो या मॅच मध्ये. सोमवर आक्रमण, मात्र सोम देखील एक अतिशय चलाक गोलंदाज आहे. कदाचित तो किती लवकर परतेल पाहूया. शॉट ऑफ डिलिव्हरी, हा फटका फसलाय, मात्र तरी देखील काही धावा नक्कीच येतील. तौसिफ नक्कीच तिथे सांभाळा जरा मित्रांनो. मात्र इथे दुसऱ्या चेंडूवर आलाय चौकार. पहिल्या 2 चेंडूत 6 आणि 4 चौकार. मॅच बॉल सुद्धा आलाय. मात्र मित्रांनो दोन चेंडूवरच दाखवला षटकार आणि चौकार. 6 आणि 4
त्यामुळे या मॅच मध्ये अजून मजा आहे पाहायला. क्रिकेट रसिको एन्जॉय करा हा सामना. वेगवान चेंडू, हा चेंडू मात्र इथे आपण बघतोय नाहीये, फाईट नाहीये. पंचांनी इथे पाहिलं आणि नंतर आपली चूक मान्य केली. हा वाईड नाहीये, वाईड नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. वेगवान चेंडू होता आणि निश्चितच सोमचं कौतुक. मगासपासून थोडीशी लाईन खराब होती, मात्र यावेळेला थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी टाकण्याचा त्याचा प्रयत्न आणि वेगवान चेंडू हाताळलाय. चेंडू निर्धाव. ग्रेट कॉन्टेस्ट. एम्बिली वर्सेस जीवचंद्र. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे कदाचित धावचीतचा प्रयत्न होऊ शकेल. गरज होती का या धावेची? मी म्हणेन नाही. आणि इथे हा चुकीचा कॉल. प्रकाशनं ओळखलं नव्हतं की समीर पोहोचेल, मात्र समीर राऊत बाद. काल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र ही मोठी इनिंग खेळावी लागेल. असं वाटलं होतं की समीर राऊत या सामन्यामध्ये वेगळा प्लेअर ठरू शकतो, मात्र एक चुकीचा कॉल. मात्र चुकीला माफी नसते आणि कदाचित हीच गोष्ट आपण आयुष्यात देखील शिकतोय. समीर राऊत परतलाय. धावची चरपाने तो दुर्दैवीरित्या बादला. मी प्रतीकचं कौतुक करीन की प्रतीकने लवकर ओळखलं की समीर बरोबर नाही अजून झोतात आणि त्यांनी थ्रो बरोबर एंडला दिलाय आणि तितकाच शिताफीनं तिथे सोहमने यशच्या उद्ध्वस्त केलेत. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय. ज्या क्विक टाइम मध्ये धावा आल्या त्या क्विक टाइम मध्ये विकेट देखील मिळते. त्यामुळे या सामन्याला आता एक वेगळी कलाटणी आहे. धावसंख्या 10, गडी बाद 1. कल्पेश म्हात्रे ब्रदर्स, आमच्या पंचांच्या टी शर्ट आपण बघतोय. म्हात्रे ब्रदर्स त्यांच्याच वतीने स्पॉन्सर करण्यात आलेत आणि भरपूर मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक स्पॉन्सरशिप मध्ये. आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंदच्या टी शर्ट देखील आपण बघतोय, त्या देखील आपण बघतोय कल्पेश म्हात्रे ब्रदर्स यांच्या मार्फत देखील फॉर्म करण्यात आलेत. नेक्स्ट बॉल सोहम वर्सेस प्रकाश. शॉर्ट डबल डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. थोडासा अचंबा नक्कीच होतील काही टेनिस बॉलचे क्रिकेटपटू आणि आमचे एकूणच रसिक, कारण ही विकेट सिमेंट कॉन्क्रीटची नाहीये. ही विकेट अगदी मातीची विकेट आहे. त्यामुळे इथे खेळताना तुमच्याकडे एक स्पेशल अंदाज जो अगोदर होता काही वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी, तो स्पेशल अंदाज पाहिजे. यावेळा पुन्हा एकदा वर पिच केलाय. काय कमबॅक केलाय, काय कमबॅक केलंय. वेल बोल्ड. पहिल्या 2 चेंडू 10 धावा, त्यानंतर ओळीने 4 चेंडू निर्धाव आणि एक गडी बाद केलाय. व्हॉट अ बॉलिंग बाय सोहम. वेल बोल्ड. तर पहिले षटक संपलंय. या षटकात असं वाटलं होतं धावा येतील, मात्र धावसंख्येला जो ब्रेक लावला सोमनं तो शेवटच्या चेंडूपर्यंत फक्त 10 धावा आणि गडी बाद केला 1. त्यामुळे कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर प्रकाश तुंबडाचं पहिले षटक 11 धावांचं होतं आणि इथे 10 धावा खर्च केल्या त्या म्हणजे सोहमनं. आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे कुणाल.
अजून एक चांगला गोलंदाज टीम परी 11 टेंबिवलीचा. इथून पुढे धावसंख्येला आकार द्यावाच लागेल. हे षटक 15 ते 20 धावांचं असावंच लागेल, ते म्हणजे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. कारण 64 धावा करायचे आहेत चेस डाऊन करताना. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. चेंडूला उडवलंय भरपूर लांब पल्ल्यावर, जवळजवळ 15 ते 20 यार्ड पुढे षटकारासाठी. दॅट्स अ गुड शॉट बाय कल्पेश म्हात्रे इटसेल्फ. षटकार. मध्ये काहीतरी आहे, ही मॅच काहीतरी वेगळं दाखवणार आहे. कारण पहिल्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली होती, या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होते. थँक्यू व्हेरी मच सूरज. एक अफलातून पीटी सर आज मात्र गुणलेखन करतोय. कुणाल ओ यावेळेला प्ले डाऊन झालेत किंवा काय. बॅट वर चेंडू आणि त्यानंतर चेंडू आला यष्ट्यांवर. इथे विकेट मिळवले ती म्हणजे कुणालनं. त्यामुळे मी मगासपासून हीच गोष्ट सांगतोय की या मॅच मध्ये बरंच काहीतरी आहे आणि ते बरंच काहीतरी आपल्याला दिसतंय. कल्पेश म्हात्रे बॅक टू पेलन, विकेट डाऊन. सांगतो पाटील आला, मात्र कदाचित अजिंक्यच्या माहितीसाठी आणि अजिंक्य जुचंद्रसाठी आता देवा आलाय आणि देवाची मोठी कामगिरी अपेक्षित असेल अजिंक्यला. कारण या सामन्यामध्ये आता मोठी पार्टनरशिप गरजेची आहे, ती म्हणजे प्रकाश आणि देवाची. 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 16 आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी तब्बल 48 धावांची गरज आहे. धन्यवाद मॅडम आणि खूप सारे शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला. आणि निश्चितच आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. उद्या देखील हा कार्यक्रम असाच रंगणार आहे. यावेळेला निश्चितच या 2 धावा फलकावर येताना दिसतील देवाच्या बॅट मधून. देवा स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 18 या धावसंख्येवर. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी आहे. या षटकात आतापर्यंत 8 धावा आलेत, पहिल्या षटकात 10 धावा, धावसंख्या 18. 26च्या आकड्याजवळ पोहोचावं लागेल पहिल्या 2 षटकामध्ये. प्रयत्न करतायत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला कुणालचं देखील कौतुक आहे की पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर लगेच त्यांनी विकेट मिळवली आहे आणि या मॅच मध्ये आपल्या टीमला आणायला तो प्रयत्न करतोय. टीम टेंबिवली एका बाजूला आपण बघतोय शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, काय तडाखा दिलाय, षटकार. आणि कदाचित राजनजी विचारे साहेबांना दिलेला हा निश्चितच मोठा फटका आहे. फ्लेक्सवर लागतोय. मात पडलाय इथे, मात्र हा षटकार येतो. या षटकारानं संघाची धावसंख्या 24 वर नेऊन ठेवलंय. आक्रमण केलं जात आहे, या मालिकेत आम्हाला राहायचं आहे, या आविर्भावात हे आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. सन्माननीय माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक. वॉटर थ्रो मोनिशा. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. मात्र जी सरासरी सूरज आपण सांगतोय ती सरासरी पुन्हा एकदा अचीव केली जाते, ही गोष्ट म्हणावी लागेल. कारण धावसंख्या आता 25 झाले. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. 13 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर 64 धावांचं टार्गेट आहे.
सातत्याने या कार्यक्रमावर लक्ष देऊन आहेत ते एकूणच शिवसेनेचे आणि युवा सेनेचे कार्यकर्ते, त्यांचंही करूया कौतुक. दॅट्स अ गुड शॉट. प्रकाशच्या बॅट मधून हा कडक शॉट. मात्र काय क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र चेंडू आणि एकूणच जो पाय आहे तो सीमारेषेला टच आहे, त्यामुळे हा षटकार आहे. त्या एकूणच आपण बघतोय खेळाडूंनी देखील षटकार दिलाय, त्या प्लेयरने देखील तो षटकार दिलाय. कौतुक करतोय. वेल डन. हा षटकार. मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक. अप्रतिम झेल त्यांनी टिपला होता, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी पाहिलं की आपल्याकडून चूक झाली आहे आणि हा उपयुक्त षटकार येतोय. व्हॉट अ शॉट बाय प्रकाश. प्रकाशच्या बॅट मधून हा षटकार आणि त्याची धावसंख्येला सुरुवात होतीये. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 2 षटकात धावा जर बघितल्या तर 30 धावा होत्या. 30 धावा होत्या, त्या म्हणजे एकूणच टीम टेंबिवलीच्या. तर 31 धावा केलेत, त्या म्हणजे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाना. काय बॅटल सुरू आहे आणि हेच बॅटल पाहण्यासाठी आपले हे सगळे प्रेक्षक इथे आहेत. नेक्स्ट मॅच देखील कडक होणार मित्रांनो. रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस टीम बंदर बागाडी आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहे. तयारीत रहा. ग्राफ बघा, अतिशय जबरदस्त. त्या निश्चितच आमचे जे घर बसले प्रेक्षक आहेत ते एन्जॉय करत असतील. प्रिन्स मूवीज आपल्याला ग्राफ दाखवतायत की दोन्ही संघ या लेवलला, या पोझिशनला कसे होते आणि त्या पद्धतीने हा ग्राफ आपल्याला दाखवला जात आहे. थँक्यू व्हेरी मच प्रिन्स मूवीज. अतिशय चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोनिशा दे गोलंदाजी मार्कवर. देवा साडी. ओ स्लो डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी होती. देवाना अगोदर स्ट्रोक केला, चेंडू मात्र नंतर येतोय. क्लासिक ऑलराऊंडर आहेत आणि काय नमो चषकामध्ये कामगिरी केली होती ती म्हणजे मोनिशनं, आणि आम्ही देखील फॅन मोमेंट शेअर केला होता त्याच्या बरोबर. अफलातून बॅटिंग, अफलातून गोलंदाजी आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत मोनिश पाटील. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, क्लासिक फटका. काय उडवलंय या चेंडूला, लाईन ओळखली आणि त्यानंतर टर्न केलाय. फाईन लेगला चेंडू सीमरच्या पार चौकारासाठी. व्हॉट ए शॉट. चौकार येतोय. चौकार संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. विजयी दृष्टिक्षेपात दिसतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. इथे मात्र कदाचित डायरेक्ट हिट होणार का? यस, व्हॉट अ हिट बाय प्रतीक पाटील. काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतंय. देवा आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, मात्र इथे त्याला डायरेक्ट हिट करून धावचीच्या रूपाने बाद केलंय. जे दोन्ही फलंदाज बाद झाले ते धावचीच्या रूपाने बाद झालेत. फक्त आपण बघतोय कल्पेश म्हात्रे एकूणच आपण बघतोय त्रिफळाचीच्या रूपाने बाद झाला होता. मात्र काय एफर्ट तिथे प्रतीक पाटीलचे. विकेट डाऊन, देवाची विकेट काढली आहे. तर निश्चितच इथे 35 झाले. 64चा चेस डाऊन आहे, त्यामुळे विजयासाठी अजूनही 15 चेंडू 29 धावांची गरज. म्हणजे समान संधी देऊया दोन्ही टीमला. एका बाजूला परी 11 टेंबिवली तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट शिवचंद्र. व्हॉट अ मॅच. काय लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रताप भोईर डावखुरा बॅटर,
मात्र अनुभव हा एक जर निकड इथे सांगायची झाली तर मागच्या 25 वर्षापासून सातत्याने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळालंय या मुलाकडून. हो, यावेळेला स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगली कामगिरी. वेल बोल्ड मोनिश. धावा बॅटने येत नाहीत मात्र धावा येत आहेत, ही चांगली गोष्ट. एक धाव लेग बायच्या रूपानं. धाव संख्या 36. 28 ची अजूनही गरज आहे. प्रकाश, आयज ऑन प्रकाश. दोन्ही हे लिजेंड खेळाडू आहेत, 40+ क्रिकेटला देखील रिप्रेझेंट करतात. मात्र या घडीला भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानामध्ये जे एकूणच बॅटल रंगलंय टेंबिवली वर्सेस जुचंद्र, हे बॅटल सोडवावं लागेल. यो व्हॉट अ शॉट, टॉप पेच आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकार. गुड शॉट बाय प्रकाश. खास करून सगळ्यात महत्वाची गोष्ट होती फुटवर्क. बरोबर चेंडूच्या रेषेत गेले आणि त्यानंतर आपला फुल फोर्स यूज केला प्रकाशनं. हा षटकार आलाय. धाव संख्या 42 वर उडी घेते. यावेळा चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. गुड डिलिव्हरी. काय कमबॅक केलंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर लेग बाय, त्यानंतर षटकार, त्यानंतर चेंडू निर्धाव. हे षटक एवढं इंटरेस्टिंग होतं. मात्र या षटकात देखील तब्बर विचार करायचा झाला तर 11 धावा आलेत. त्यामुळे आता इक्वेशन काय, शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज, म्हणजे अजूनही सरासरी 11च्या घरात आहे. या मॅच मध्ये कुछ भी हो सकता है. जबरदस्त बॅटल इथे पाहायला मिळतंय. चेंडू द्या आणि पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये न्या प्लीज. मयूरला विनंती करतोय, कोणातरी पाठवा पाणी घेऊन प्लीज. 2-4 बॉटल घेऊन पाठवा प्लीज. जबरदस्त बॅटल पाहायला मिळतंय. आलेल्या तमाम प्रेक्षकांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार करतोय. विजय शेठ पाटील यांचं मनापासून स्वागत आहे. या आपण प्लीज आसनस्थ व्हा. युवा सेनेतर्फे आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय, कौतुक करतोय. नेक्स्ट मॅच टीम बंदर पाकाडी वर्सेस टीम रॉयल स्टनर मीरा रोड. 2 अफलातून टेनिस बॉल क्रिकेटचे संघ एकमेकासमोर. एका बाजूला विवेकचा संघ तर दुसऱ्या बाजूला यश जाधवचा संघ. अफलातून क्रिकेटपटू पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मात्र ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय आणि महत्वपूर्ण ड्रिंक्स ब्रेक आहे हा, कारण इथून पुढे 12 चेंडू 22 धावा. अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती सकाळच्या सत्रात ते पाहायला मिळाली. सर्वांचं मनापासून कौतुक आम्ही केलं, स्वागत केलं आणि निश्चितच या सगळ्या गोष्टी आम्ही प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या देखील दाखवतोय. अनेक चांगले प्रेक्षक जुळलेले, त्या प्रेक्षकांचं करूया कौतुक आणि त्यांचं स्वागत. भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान, काय डिस्प्ले सजवलाय प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. समोर आमच्या घर बसल्या प्रेक्षकांना जो कटआउट दिसतोय ते श्रद्धास्थान आहे. सन्माननीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा, त्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि एकूणच आदित्य ठाकरे युवा सेनेचे. बारा चेंडू 22 धावा, हे कोड आहे या दोन संघांसाठी. मात्र या कोड्याचं उत्तर कोण सोडवणार. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आता स्वतः प्रतीक पाटील चेंडू हातात घेतोय. एक्सपिरियन्स कामी येणार का, तर दुसऱ्या बाजूला देखील एक्सपिरियन्स आहे. तर दोन्ही बाजूला एक्सपिरियन्स जेव्हा समोरासमोर येत आहेत त्यामुळे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. प्रतापसाठी क्षेत्ररक्षण बघूया. फुलटॉस डिलिव्हरी आहे, समोर खेळलेत. हा झेल नाहीये, मात्र चूक झाली आहे. चेंडू मात्र सीमा रेषा पार. प्रतीक नाराज असेल, चेंडू चौकार. हा महत्वपूर्ण चौकार येतोय टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी, कारण प्रतापचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे.
आणि तो चौकारानं आपला स्टार्ट करतोय. यावेळेला बॅकफुटर खेळलेत आणि चेंडूला उडवून दिलाय ते लॉंग लेग रिजन मध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होतील. गुड क्रिकेट बाय प्रताप अँड प्रकाश. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने या जोडीनं नायगाव पूर्व पट्ट्यामध्ये धुमाकूळ घातलाय आणि आज तो धुमाकूळ कदाचित तुम्हाला या भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भाईंदरच्या धावसंख्या 48, विजयाच्या समीप. ओ अंदर खेळलेत, काय हवेत उडवलाय हा फटका. चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. व्हाट अ शॉट बाय प्रताप. हो गया लक्ष घाला, आय थिंक मॅच बॉल येतोय. यस सर, मॅच बॉल आलाय. मात्र चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये कसे येतील विनंती करतोय युवा सेनेला. आपले कार्यकर्ते जरा सगळ्या ठिकाणी ठेवा, कारण इथे बरेच चेंडू जात आहेत, त्यामुळे चेंडूंचा खर्च तुमचा वाढेल. मात्र ती सगळी बजेटमध्ये सुविधा केली मयूरनं, त्यामुळे चिंता नाही. मात्र या षटकात आतापर्यंत आलेत 12 धावा. 22 ची गरज होती, 12 आलेत. आता विजयासाठी गरज आहे 10 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू, 10 धावांची गरज आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ अफलातून बॅटिंग लाईनअप. समीरनं आक्रमण केलं, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा, त्यानंतर तो बाद झाला. इथे फलंदाज मात्र बाद होणार, कारण पंचांनी तिथे त्याला बाद घोषित केलंय आणि ही अपील जी होती ती उचलून धरलंय. प्रतापला परतावं लागेल आणि इथे विकेट आले, त्यामुळे या कहाणीमध्ये थोडस ट्विस्ट येणार का? लेट्स सी. विकेट आली आहे. धन्यवाद डीजे सर, अतिशय अप्रतिम गाणं त्यांनी वाजवलंय. मात्र ही वेळ आता क्रिकेटकडे फोकस करण्याची आहे. एका बाजूला 8 चेंडू तर दुसऱ्या बाजूला 10 धावा करायची आहेत. विकेट आतापर्यंत बघितल्या तर निश्चितच आपण बघतोय तब्बल 4 फलंदाज बाद झाले, ते म्हणजे टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे. मात्र बॅटिंग लाईन मोठी आहे, कारण अजूनही सिद्धार्थ यायचा बाकी आहे. ऋतिक मात्रे सुद्धा अजून ऍक्शन मध्ये नाहीये. यावेळेला व्हॉट अ शॉट. रवी डवलेचा हा फटका मात्र सीमारेषा पार. जबरदस्त टायमिंग, काय एक्झिक्यूट केला फटका. प्रतीक पाटीलच्या षटकात पुन्हा एकदा आलाय षटकार. मात्र या षटकात बऱ्याच अंशी धावा आल्या. 2 षटकार, 1 चौकार आणि काही डबल्स आणि काही सिंगल्स. त्यामुळे या षटकात तब्बल 19 धावा आलेत. आता फक्त विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे.
काय मॅच रंगली आहे, काय मॅच रंगली आहे. मात्र या शेवटच्या षटकासाठी आता कोण पुन्हा एकदा मोनिश येणार. मोनिशनं पहिले षटक हाताळलं होतं आपलं वैयक्तिकरित्या, त्यामध्ये त्यांनी एकूण 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या 3 धावा तो डिफेंड करणार का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. रवी ढवळे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, प्रकाश पहिल्यापासून आतापर्यंत बघतोय तर तो 5 चेंडूंना सामोरे गेलाय, 2 षटकार त्यांनी ठोकलेत, मात्र सिंगल डबल्स वर त्यांनी भर दिला नाहीये. 3 to win. अपील केलं जात आहे, मात्र पंचाली अपील इथे डायरेक्ट हिट झालाय, इथे डायरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे परेश गोराटकर, व्हॉट अ हिट. आतापर्यंत 3 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेत आणि कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 5 चेंडू 3 धावा, विकेट डाऊन. एका बाजूला प्रकाश बाद झाला तर दुसरा प्रकाश आता मैदानाच्या आत उतरलाय. प्रकाश तुंगडा अप्पी या नावाने ओळखला जातो, भरपूर प्रसिद्ध आहेत. मात्र इथे ही वेळ त्यांना सावरून न्यावी लागेल, कारण 5 चेंडू 3 धावा, टेंबिवली संघ सामना सोडणार नाही, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. हा डावखुरा बॅटर, मात्र हा डावखुरा बॅटर कशा काय पद्धतीने धावा जमवतोय हे अजिंक्यचे खेळाडू आणि कदाचित त्यांचे पाठीराखे देखील पाहतील. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल. गुड शॉट बाय प्रकाश तुंबडा. काय फ्लिक केलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सामना संपलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वोन द मॅच बाय 5 विकेट्स. अतिशय जबरदस्त कामगिरी आणि या मालिकेत परी 11 टेंबिवलीला इथे त्यांचं आव्हान संपुष्टात येत आहे. मात्र या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे आणि प्लीज टीम कॅप्टनला विनंती करतोय मी की त्यांनी या आपलं सहभाग चिन्ह स्वीकारायचं आहे.